ठरलं तर मग या मालिकेच्या 20 फेब्रुवारीच्या भागामध्ये अनेक अशा घडामोडी घडल्यात की सत्य समोर येण्यावाचून आता कोणता पर्यायच राहिलेला नाहीये. साक्षीला गाडी चालवताना स्वतः अर्जुनने पाहिलंय, तर हवालदाराला पैसे देताना सायलीने पाहिलंय. अनेक गोष्टी या एपिसोडमध्ये उलगडल्यात. नक्की काय झालंय पाहूया. आजच्या भागामध्ये महिपतची इन्क्वायरी होतीये आणि आता अर्जुन आणि सायली त्याला म्हणतात, तू कुणाला लपवण्याचा किंवा कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस हे आम्हाला कळतंय, पण कारण काय वाचवण्याचं? नागराजने तुला सुपारी दिली होती हे कबूल करून टाक ना. यावरती महिपत म्हणतो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खरं सांगू का, तर या जेलमध्ये आल्यापासून ही गोष्ट तुम्हाला सांगून तुमच्याकडून मदत घ्यायची माझी अपेक्षाच आहे. खरं सांगायचं तर आता या जेलमध्ये आहे ना, या जेलमध्ये व्यवस्थित काही अन्न वगैरे मिळत नाहीये. जरा जमलं तर बघा माझ्या खाण्याचं. यावरती अर्जुन म्हणतो, या माणसाला इथून सुटायचं नाहीये आणि हा माणूस मुद्दाम नाटक करतोय. काही झालं तरी सुद्धा याला ना आपल्या जेलमधून सुटण्याची अजिबात इच्छा नाहीये. असं म्हणत इकडे आता महिपतला चांगलंच अर्जुन फटकारतो आणि तो काही सांगत नाहीये. त्यानंतर इकडे आपल्याला डायरेक्ट कोर्टाचा सीन दाखवला जातो. कोर्टामध्ये अर्जुन आता नागराजच्या विरोधात रमेशची साक्ष देण्यासाठी त्याने आता हिअरिंग मागून घेतलेली असते आणि अर्जुन सांगायला लागतो, सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आमच्या हाती लागलेला आहे की नागराज किल्लेदार यांनी सुपारी दिली होती. कारण त्या दिवशी जो ट्रक अपघातासाठी वापरण्यात आला होता तो ट्रक आता रमेश मोरे यांचा होता आणि रमेश मोरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं. ज्या वेळेला रमेशला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं, रमेश आता विटनेस बॉक्समध्ये आल्यावरती रमेश सांगायला लागतो की हो, त्या दिवशी जो अपघातामध्ये ट्रक वापरण्यात आला होता तो ट्रक आता माझाच होता. त्या ट्रकमुळे आता माझं आयुष्य सगळं बदलून गेलं. तो ट्रक, यावरती अर्जुन म्हणायला लागतो, तुम्हाला तो ट्रक कुणी हे करायला सांगितला होता किंवा तुम्ही तो ट्रक कुणाला दिला होता? यावरती तो सांगायला लागतो, नागराज किल्लेदार हे जे समोर उभे आहेत ना यांना. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड ही साक्ष पुरेशी ठरायला पाहिजे नागराज किल्लेदार यांना या प्रकरणामध्ये शिक्षा देण्यासाठी. म्हणजे नागराज किल्लेदार यांनीच काही वर्षापूर्वी हा ट्रक वापरून रविराज किल्लेदार आणि त्यांची फॅमिली यांना संपवण्याचा टोटली प्रयत्न केला होता. असं म्हटल्यावरती मग आता इकडे नागराजचे वकील हे मात्र ऑब्जेक्शन घेतात आणि ते सांगायला लागतात, 20 ते 22-25 वर्षापूर्वीची एक गोष्ट माणसाच्या कशी लक्षात राहील? आता ट्रक डीलर होते ते, त्यांचा ट्रक देणं हा व्यवसाय होता. मग त्यांनी 25-1 वर्षापूर्वी जे काही ट्रक दिला त्याची त्यांना आत्ता कशी आठवण असू शकेल? मिलॉर्ड तुम्हीच सांगा, तुमच्या कारकिर्दीमध्ये 22-25 वर्षापूर्वी एखादी केस आली असेल आणि त्या केसमध्ये कुणाला काय शिक्षा झाली, कोणाचं नाव काय होतं किंवा कोण आलं होतं असं तुमच्या लक्षात राहील का? तसंच यांच्या सुद्धा लक्षात राहणं कठीण आहे की 22-25 वर्ष त्यांनी नागराज किल्लेदार यांना ट्रक दिला होता. त्यामुळे ते कोणत्या तरी दबावाच्या खाली आता हे सगळं करतायत किंवा किंवा आता ते कुणीतरी पैसे लाटून त्यांना हे बोलायला लावते. या सगळ्याचा तुम्ही शोध घ्यावा अशी माझी इच्छा आहे. असं म्हणत नागराजचे वकील आता ही केस पलटवण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा असतो. अर्जुन म्हणतो, ज्या गोष्टीमुळे आपलं आयुष्य बर्बाद होऊन जातं ना त्या व्यक्तीला आपण कधीच आयुष्यात सुद्धा विसरत नाही. मग ते 22 वर्ष होऊ दे किंवा 25 वर्ष होऊ दे. तसंच काहीच रमेश मोरे यांच्यासोबत झालंय. या अपघातानंतर त्यांचं आयुष्य टोटली बदलून गेलेलं आहे. मुळातच रमेश मोरे यांनी ज्या वेळेला नागराज किल्लेदार यांना ती ट्रक दिला त्यावेळेला त्यांना माहीत पण नव्हतं की हा ट्रक अपघाताच्या कारणासाठी वापरण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांना सुद्धा आता या सगळ्यामध्ये शिक्षा किंवा हे करण्याचा प्रयत्न केला. त्यांची नोकरी सुद्धा गेली आणि तिथून त्यांचं आयुष्य टोटली बदललं आणि त्यामुळे ज्या घटनेपासून किंवा ज्या माणसापासून आपलं आयुष्य बदललं तो कसं काय विसरू शकतो कोणाला? असं म्हणत आता इकडे अर्जुनने त्यांची बाजू मांडले तरी सुद्धा नागराजचे वकील मात्र हा पुरावा योग्य नाहीये किंवा या पुराव्याच्या आधारे तुम्ही आता कुणालाही दोषी ठरवू शकत नाहीये. मिलॉर्ड तुम्ही योग्य तो निर्णय घ्या असं आता एक प्रकारे त्यांच्यावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करायला लागतात आणि त्याच वेळेला इकडे आता जज साहेब तो निर्णय घेण्यासाठी किंवा आता ते सगळं पाहण्यासाठी थोडासा वेळ घेतात आणि त्यानंतर मग आता जज साहेब सांगतात, अर्जुन सुभेदार तुमच्याकडे अजून कोणता पुरावा आहे का की नागराज किल्लेदार यांच्या विरुद्ध की यांनीच हा अपघात घडवून आणला होता? एका व्यक्तीच्या सांगण्यावरून नागराज किल्लेदार यांना शिक्षा देण्यात येत नाहीये. तुम्ही जर का वेगळा कोणता पुरावा आणलात तर नक्कीच त्यांना शिक्षा होईल. अर्जुनकडे कोणताही पुरावा नाहीये आणि त्या पुरावा नसल्याच्या अभावी आता इकडे नागराजची या तरी केसमधून सुटका झालेली आहे आणि जज साहेब सांगायला लागतात,
नागराज किल्लेदार यांची या केसमधून सुटका होते. निर्दोष मुक्तता करून त्यांना सोडण्यात येते. नागराज बाहेर येतो. बाहेर आल्यावरती चल, हवालदाराला तो आता ओरडायला लागतो, सोडा मला. ऐकलं नाहीत का जज साहेबांनी काय सांगितलं ते सगळं आत्ताच्या आत्ता ऐकायचं आणि ताबडतोब मला सोडायचं. काही कान काय बंद ठेवून होतात की काय, असं म्हणत आता इकडे तो आपल्याला सोडण्यासाठी त्यांना सांगतो. त्यावरती आता हवालदार सांगायला लागतात, नाही नाही, आम्हाला अजून तशी सूचना नाहीये. तेवढ्यात तिकडे आता सावंत इन्स्पेक्टर आलेले आहेत आणि सावंत इन्स्पेक्टर सांगायला लागतात, नागराज किल्लेदार यांना तुम्ही जेलमध्ये घेऊन जा. यावर नागराज म्हणतो, काय वेळ लागले का तुम्हाला? आत्ता कोर्टाने दिलेला निर्णय तुम्ही ऐकला नाहीत का? यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन सायली सुद्धा आलेले आहेत आणि त्यानंतर सावंत सांगतात, तुम्हाला या प्रकरणातून मुक्तता केली असली तरी तुमच्या बायकोने तुमच्या विरुद्ध जी घरगुती हिंसाचाराची केस टाकले ना, त्या केसमधून तुमची कधीच मुक्तता होऊ शकत नाहीये. ही गोष्ट सुद्धा आता तेवढीच खरी आहे. जर का या केसमधून तुम्हाला सोडलं असलं तरी घरगुती हिंसाचाराची केस तुमच्यावरती आहेच. अर्जुन म्हणतो, नागराज तू ह्या केसमधून सुटला असलास ना तरी तुला मी दुसऱ्या कोणत्याही केसमध्ये अडकवणार, म्हणजे अडकवणार. या केसमधून सुटलास दुसऱ्या केसमध्ये, दुसऱ्या केसमधून सुटलास तिसऱ्या केसमध्ये, आणि तुला अडकवतच राहणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जर का तू सुटलास ना तरी मी तुला पिच्छा सोडणार नाहीये. नागराज म्हणतो, तुमचं चाललंय तरी काय? म्हणजे तुम्ही मला आता प्रत्येक वेळेला हे असं करणार का? तुम्हाला बघून घेईन मी, असं म्हटल्यावरती तितक्यात वकील आलेत नागराजचे. आणि नागराज म्हणतोय, काय वकील साहेब आहे? म्हणजे जर का माझी सुटका झालेली होती तर माझी सुटका झाल्यावरती सुद्धा आता हा सगळा काय प्रकार आहे? यावरती वकील म्हणतात, हो, एका केसमधून सुटका झाले, दुसरी केस तुमच्या बायकोने हे दिल्याशिवाय तुमच्या सुटका नाहीये, तुम्हाला जेलमध्ये जावंच लागेल. चिडलेला नागराज अर्जुन आणि सायली यांच्याकडे येतो आणि तो सांगतो, तुम्ही मला जेलमध्ये पाठवण्यासाठी हा जो काही प्रकार करताय ना, तुम्हाला काय वाटलं की या प्रकरणातून तुम्ही सही सलामत सुटाल का? माझ्याकडे अशी काही माहिती आहे ना की जी माहिती तुमच्याकडे नाही आहे, आणि एक दिवस याच माहितीच्या साठी तुम्हाला माझ्या पायाशी यावं लागेल, आणि नाहीतर मी नाव बदलून टाकेन. नागराज किल्लेदार. आता हे ऐकल्यावरती अर्जुन सायलीला थोडासा धक्का बसलाय. म्हणजे मुळातच आता ह्याच्याकडे अशी काय माहिती आहे की ज्या माहितीच्या आधारे हा आता आपल्याला इतकं सगळं बोलतोय. अर्जुन सायलीला थोडंसं ते ऑकवर्ड वाटत आहे. इकडे तोपर्यंत महिपतला खबर कळलेली आहे हवालदाराच्या मार्फत की नागराजची बेल रद्द झालेली आहे. म्हणजे त्या प्रकरणामध्ये तो निर्दोष सिद्ध झाला असला तरी घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये त्याला आता शिक्षाही झालेलीच आहे. आणि त्यामुळे मग आता इकडे नागराज विचार करतोय, म्हणजे महिपत विचार करतोय, हा नागराज तर आता इकडे चिडलेला असेल आणि चिडून आता मला सुद्धा त्रास द्यायला काही कमी करणार नाहीये. महिपतला कुठेतरी साक्षीची चिंता सतावत आहे. इकडे तोपर्यंत सचिन अस्मिताला भेटायला निघालेला आहे आणि त्यावेळेला आता तिला साक्षी विचारते, काय तू चाललायस तरी कुठे इतका सजून धजून? यावरती तो म्हणतो, नाही ग, मी म्हटलं होतं ना म्हणजे कॅनडाचे बँक अकाउंट फ्रीज झालेले आहेत, मग ते फ्रीज झालेले बँक अकाउंट नीट करणारा एक माणूस सापडलाय, त्यालाच भेटून येतोय. त्यावरती साक्षी म्हणायला लागते, अरे तुझे बँक अकाउंट कॅनडाला आहेत ना, मग जर कॅनडाला बँक अकाउंट आहेत तर आता तू इथे जाऊन काय करणार? यावरती तो म्हणतो, नाही अगं, तो माणूस आहे तो सगळं हँडल करून मला आता देणार आहे. यावरती आता साक्षी सांगायला लागते, अच्छा. आणि ती विचार करते, तू कितीही खोटं बोल, मला माहिती आहे तू कुठे चाललेला आहेस ते, तू कुणालाच भेटायला चाललेला आहेस आणि आता कुणाला हे सगळं करण्यासाठी चाललेलं आहेस मला माहिती आहे. पण कितीही हे केलंस ना तरी सुद्धा मी तुला या सगळ्यामध्ये कुणाचाही होऊ देणार नाहीये, असं म्हणत साक्षी त्याचा पाठलाग करत करत त्याच्या आता मागे जाते. तो सचिन आता अस्मिताला भेटायला चाललाय याची तिला टोटली कल्पना आहे. इकडे अस्मिता सुद्धा सचिनला भेटायला निघाली असताना कल्पना तिला रोखते आणि एकटी जाऊ नकोस, मी सुद्धा तुझ्यासोबत येते, आत्ता कुठे चाललेली आहेस तू, असं म्हणायला लागते. त्यावरती अस्मिता सांगते, अगं थोडंसं आहे मैत्रिणीसोबत एक काम माझं, तू नको बरं मला अडवूस. यावरती ती म्हणते, मी तुला अडवत वगैरे काही नाहीये, मी काय सांगते ते ऐक. हे बघ अस्मिता, तू आत्ता सध्या कुठे जाऊ नकोस, इथेच थांब, काही झालं तरी एकटी नको जाऊस, मी येते. अस्मिता हो नाही करता करता कुणालाही सोबत नेत नाहीये मम्मा, मी पटकन येईन, असं म्हणत ती आता कल्पनाला पण नकार देते आणि तडक तिकडून निघून जाते. इकडे तोपर्यंत अर्जुन सायली चैतन्य हे विचार करतायत की नागराजला या केसमध्ये जर का अडकवायचं असेल
तर फक्त आणि फक्त महिपतच आपल्याला मदत करू शकतो. महिपतच या सगळ्यामध्ये साक्ष जर का देईल तर आणि तरच आपण या सगळ्यामध्ये आता म्हणजे ही केस लढू शकतो. पण महिपत का बोलत नाहीये हे मात्र काही कळत नाहीये. हे सगळं चालू असताना मग आता या तिघांची चर्चा चालू आहे आणि त्यावरती सायली सांगायला लागते, मी थोडीशी भाजी घेऊन घरी जाईन. अर्जुन म्हणतो, मी आणतो भाजी. यावरती चैतन्य म्हणाला, तू तुझा ओव्हर कॉन्फिडन्स जरा जास्तच वाढलाय हा भाजी वगैरे आणण्याचा. आणि तो म्हणतो, आपल्याला एका केस संदर्भात दुसरीकडे जायचंय, चल आपण जाऊया. मग सायली भाजी आणायला जाते आणि अर्जुन त्याच्या केस संदर्भात बोलण्यासाठी. इकडे अस्मित आणि सचिन हे दोघं जण भेटलेत. दोघं एकमेकांशी बोलत असताना मग आता सचिन म्हणतो, विचार करतो मनातल्या मनात, की अस्मिताला मूर्ख बनवणं फार सोपं आहे. 4 प्रेमाच्या गोष्टी बोलल्या, थोडीशी काळजी दाखवली की हिचा विषय संपला. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, तुझ्यावरती हल्ला झाला हे कळल्यापासून मला आता किती किती हे वाटलं तुला माहिती आहे का? मला तुझी किती काळजी वाटली आणि खरं सांगू तर तुला भेटायला आल्याशिवाय मला आता चैन पडत नव्हती. यावरती मग आता अस्मिता सांगायला लागते, सचिन अरे मला वाटतं काय आपल्या दोघांच्या इगोपेक्षा माझा आता म्हणजे तू आपल्या बाळाचं भवितव्य महत्वाचं आहे. यावरती सचिन म्हणतो, मी पण तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. सगळं विसरून आपण आता एकत्र येऊया आणि खरं तर बाळासाठी तरी एकत्र येऊया. मी या सगळ्यामध्ये असा वणवण भटकत नाही राहू शकत. खरं सांगू का तर तुझ्या काळजीने माझा जीव अर्धावायची वेळ येते. त्यामुळे आता आपण काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे. यावरती मग आता ती सांगायला लागते, हो मला सुद्धा असं वाटतं की बाळापेक्षा आपला इगो मोठा आहे. मग काय, मग सचिन आणि अस्मिता हे दोघं जण आता एकत्र येण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहेत. साक्षी इकडे त्यांचा पाठलाग करत त्या कॅफेपर्यंत आलेली आहे. लपत-छपत ती आता पाहते. सचिन अस्मिताचा हात हातात घेतो आणि खरंच खरंच बाळासाठी तरी आपण आपलं हे विसरायला पाहिजे आणि चूक कुणाकडून नाही होत, चूक माणसाकडूनच होती ना. मी चूक सुधारण्यासाठी आता तयार आहे. असं ज्या वेळेला तो म्हणतो, तिचा हात हातामध्ये घेतो आणि साक्षी हे सगळं पाहते. साक्षीच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते. साक्षी खूपच चिडलेली आहे. हा सचिन आयुष्यात कधी सुधारणार नाहीये. मी ह्याला सोडणार नाहीये. म्हणजे काहीही झालं ना तरी अस्मिताला त्याची होऊ देणार नाहीये. कितीही संकट आली तरी सुद्धा मी आता अशी सिच्युएशन निर्माण करेन की आता काहीही झालं तरी सुद्धा अस्मिताला सोडून तुला माझ्याकडेच यावं लागेल किंवा तू आणि अस्मिता कधीच एकत्र येऊ शकणार नाही. अशी सिच्युएशन मी निर्माण करणार म्हणजे करणार. इकडे तोपर्यंत सचिन आता बिल देण्यासाठी ज्या वेळेला चाललेला आहे, तो जे बिल देत असताना पाहतो तर काय, तिकडे आता त्याला कुणीतरी आपला पाठलाग करत उभं असल्याचं दिसलेलं आहे आणि म्हणून तो मागे वळून पाहतो तर आता साक्षी झाडाच्या आड लपते आणि त्यानंतर त्याला काही ते दिसत नाही. साक्षीच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू आहे, काहीतरी करायलाच पाहिजे. सचिन बिल पे करतोय पण त्यावेळेला त्याच्याकडे पैसेच नाही आहेत आणि तो विचार करतो, अरे देवा माझ्याकडे पैसेच नाही आहेत, काय करू? अस्मिताकडूनच घेतो. इकडे बराच वेळ कल्पना फोन लावतीये अस्मिताला, पण फोन काही लागत नाहीये आणि अस्मिताला फोन लागत नाही म्हणून ती खूपच अस्वस्थ आहे आणि ती आता प्रतिमाला म्हणते, प्रतिमा मला खूपच चिंता वाटतीये. अगं अस्मिता जिकडे गेले ना तिथे आता फोन लागत नाहीये, काही कळत नाहीये. मी तिला म्हटलं होतं की मी आता तुझ्यासोबत येते, तरी सुद्धा मला तिने येऊ दिलं नाहीये. यावरती प्रतिमा म्हणते, हे बघ तू काळजी करू नकोस, असेल ती कुठेतरी आणि येईल लवकरात लवकर. इकडे सायली भाजी घेऊन ज्या वेळेला घरी निघालेली आहे त्यावेळेला ती आता पाहते तर काय, इकडे प्रिया कोणत्या तरी हवालदाराच्या सोबत बोलत आहे आणि त्याच वेळेला सायली तिकडे थांबते आणि प्रिया हवालदाराची काय बोलते म्हणून ती वाकून टोकून पाहते तर प्रिया पैसे देत असते. सायली विचार करते, का बरं ही प्रिया पैसे देत असेल हवालदाराला? काहीच कळायला मार्ग नाही. हवालदाराला पैसे देऊन हिच्या डोक्यात काय प्लॅनिंग चालू असेल. म्हणून आता सायली लपून छपून एका ट्रकच्या आड हे सगळं पाहण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला तिला आता प्रतिमाचा फोन येतो आणि हॅलो सायली, अगं अस्मिता कुठे आहे मला माहिती आहे का? अस्मिता आता इकडे घरातून बाहेर पडले पण ती घरी आलेली नाही आहे. यावरती सायली म्हणते, ठीक आहे तुम्ही काळजी करू नका आणि मी आता बघते अस्मिताताई कुठे मला भेटतात का. आणि ह्या बोलण्यामध्ये आता ती ज्या वेळेला बोलत असते त्याच वेळेला संधी साधून प्रिया तिकडून निघून गेलेली आहे. फोन ठेवल्यावरती ज्या वेळेला सायली वळून पाहते तोपर्यंत प्रिया निघून गेलेली असते. इकडे आता आपल्याकडे पैसे नाही आहेत म्हणून सचिन लगेचच, अस्मी अस्मी जरा 2 मिनिटासाठी इकडे येशील का? सावकाश ये हा, की मी येऊ तुला न्यायला.
यावरती ती म्हणते नाही मी आले. आणि त्यानंतर ती आता उठते टेबलवरून आणि इकडे सचिनने बोलवले म्हणून तिकडे जायला निघते. पण त्याच वेळेला अपोजिट साईडने इकडे आता साक्षी आलेली आहे. साक्षी येते आणि अस्मिताचं लक्ष नाहीये अजिबात. आणि त्याच वेळेला साक्षी आता तिचा हात धरते. सचिन बॅक साईडला आहे आणि ती आता अस्मिताला ढकलते. अस्मिताला ढकलल्यावरती आता सचिन तिला सावरतोय आणि साक्षी पटकन निघून जाते. अस्मिता म्हणते सचिन त्या मुलीने मला ढकललं, सचिन त्या मुलीने मला ढकललं, पकड त्या मुलीला. सचिन आता अस्मिताला सावरत असतो पण तोपर्यंत ती आता निघून जाते, म्हणजे साक्षी निघून जाते. आणि इकडे सचिन अस्मिताकडे पाहत राहतो, अस्मी तू ठीक आहेस ना, अस्मी तू ठीक आहेस ना असं बोलत राहतो. अस्मिता सांगायला लागते अरे त्या मुलीने चक्क मला ढकललं, काय बाई आहे ती. यावरती तो तिला सावरतो, टेबलवरती बसवतो आणि त्यानंतर तो सांगतो लागतो की माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय, पैसे देता येत नाहीत. तिचा मोबाईल घेतो, पैसे पेड करतो आणि त्यानंतर तो सांगतो तुला बरं वाटतंय ना. ती सांगते हो मला बरं वाटतंय, पण आता तो सांगतो आपण नंतर बघू काय ते, आत्ता इथून निघूया. तो तिला घेऊन घरी निघालाय पण त्याच वेळेला तो वळून पाहतोय की कोण ती मुलगी होती. पण त्याला ती मुलगी दिसली आणि त्याला साक्षी असल्याचा डाऊट 100% आलेला आहे. तो तिच्याकडे पाहत पाहत पुढे चाललेला आहे. इकडे तोपर्यंत सायली घरी आले. अस्मिता नाहीये म्हटल्यावरती सगळेच जण घरामध्ये खूपच पॅनिक झालेले आहेत आणि त्यानंतर अस्मिताला कंटिन्युअसली कॉल लावतात. तितक्यात प्रताप तिकडे चिडलेला आहे. तुला कळायला नको का कल्पना, अगं मुलगी कुठे जाते काय जाते तिथला ॲड्रेस घ्यायचा किंवा काहीही करायचं, तुझं लक्ष नाही आहे कल्पना. तो कल्पनावरती काळजीपोटी चिडलेला आहे आणि त्यानंतर कल्पना म्हणते हो बरोबर आहे, चूक सगळी जी काही असते ती माझीच असते ना, बरोबर आहे ना असं म्हणत कल्पना पण चिडले. त्यावरती मग आता सायली म्हणायला लागते तुम्ही एकमेकांवरती चिडू नका. यावरती प्रतिभा म्हणायला लागते मला काय वाटतं अस्मिता तिच्या सासरी गेली असेल का. कल्पना म्हणते नाही ती सासरी कशाला जाईल. यावरती प्रताप म्हणतो मग आता कुठे शोधायचं. पण त्याच वेळेला अस्मिता दारात उभी आहे आणि यांचं काय चाललंय म्हणून ती बघतीये. बरं तोपर्यंत इकडे साक्षी चिडून घरी चाललेली आहे. तिच्या गाडीच्या समोर एक माणूस आलाय आणि त्याच गाडीच्या बाजूला हातगाडीवरती अर्जुन भाजीपाला घेतोय. साक्षी चिडले, खाली उतरले. तो माणूस 5,000ची डिमांड करतोय. साक्षी म्हणते चला पोलीस स्टेशनला चला, सगळ्यांनी पोलीस स्टेशनला चला, मी आत्ताच्या आत्ता सगळ्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाते. पोलीस स्टेशनचं नाव ऐकल्यावर ती बाकी सगळे मंडळी गडबडलेत आणि आता ते पांगापांग झाले. साक्षी कारमध्ये बसले. अर्जुनची भाजी खरेदी करून झालेली आहे. अर्जुन घरी जायला निघालाय पण त्याच वेळेला त्याची नजर बाजूला कोण मुलगी आहे भांडत होती अशी औत्सुक्यापोटी तिकडे वळते आणि साक्षीला पाहून हादरतो. आणि त्यानंतर तो आता विचार करतो म्हणजे सायली जे काही बोलत होती ते खरं होतं. साक्षी जिवंत आहे, 100% हे गोष्ट खरी आहे, पण आता त्याच्याकडे पुरावे नाही आहेत. त्यानंतर मग आता इकडे अस्मिताला ज्या वेळेला सायली विचारते तेव्हा अस्मिता म्हणते आमचं ठरलंय, मी आणि सचिन पुन्हा एकत्र येतोय. असं ऐकल्यावर ती धक्का बसतो सायलीला. इकडे तोपर्यंत अर्जुन चैतन्याला सांगतोय की मी साक्षीला पाहिलं, म्हणजे त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये सायलीने पण पाहिलं पण मी विश्वास ठेवला नाही. यामध्ये सचिन म्हणतो सांग ना तिला. अर्जुन म्हणतो नाही आत्ता मी कुणालाच काही सांगणार नाहीये. चैतन्य म्हणतो तुझ्या मनात तरी काय आहे. अर्जुन म्हणतो कळेलच तुला. आता अर्जुनच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे, साक्षीला कसं पकडणार, येणाऱ्या भागात सगळं कळणार आहे.